विमानाच्या खिडक्या. आपण आता आहोत कृष्णदेवरायांचा कलबतखाना, म्हणजे एक गुप्त जागा असते जिथे सगळ्या राजाचे स्ट्रॅटेजीज वगैरे, युद्ध स्ट्रॅटेजी इथे गुप्त राजाची मीटिंग इथे घ्यायचे. त्यामुळे इथे एवढं सिक्युअर केलं होतं की हे आहे वॉटर टँक. असं दिसताना वॉटर टँक बनवलं होतं वरती. इथे ग्रीन मार्बल स्टोन यूज केला आणि इथे जे हे आता बनवले की पुरातत्व खात्याने बनवलेलं आहे. वरची जी हे आहे ती, पण इथून एवढं वरती सगळं पाणी होतं, ती वॉल पडली. त्यामुळे आता हे रिनोव्हेट केलंय. आणि आतमध्ये गेल्यानंतर एक कलबतखाना एवढं आहे की डार्क मोड आहे. मी आता आतमध्ये जाऊन आलो पण ते कॅमेरा कॅच करू शकत नाही, एवढा डार्क आहे. आणि इथून परत एक्झॅक्ट पॉईंट पण त्याच बाजूने ज्या बाजूने आलोय. आता पुन्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा एकदा बघतो, जर दिसलं तर उत्तम. आता इकडे काय दिसत तर नाही आतमध्ये जातात ते, तरी पण मी चेक करतो. ठीक आहे, नाहीच दिसत आहे. शिल्पकला केली सर्व ठिकाणी. ऐंचल ना जरा, एवढा डार्क मोड आहे की दिसतच नाही. आता बाहेर चाललोय या पायऱ्या असं, आणि वरती येता येता पुन्हा त्याच जागेवर. जर ती आपण एक जागा बघायला गेलो होतो तर ती ही जागा आहे. आणि एकदम या साईडून हे जे बांधलेलं आहे तेवढीच जागा आतमध्ये आहे. आता आपण सगळ्यात फेमस असे तेनाली रामा, जे कृष्णदेवरायांच्या एकदम मंडळात पण होते, प्रधान पण होते. आणि मेन म्हणजे त्यांची तर ख्याती सर्वदूर आहेच. त्यांच्या स्टोरीज पण सगळ्यांकडे आहे. पण त्यांचं ते राहत कुठे असतील आणि त्यांचं वास्तव्य जास्त करून कोणत्या जागी असायचं, तर पूर्ण राजाच्या सिक्युरिटी आणि त्यांना सल्लागार, मेन सल्लागार म्हणून जे होते, त्यांना विचारल्याशिवाय राजा कृष्णदेव काहीच करू शकत नव्हते. तर त्यांचं हे अंगण आहे आणि हे एंट्री पॉइंट असं होतं. हा फक्त आता वरचं महल तर त्यांनी हे तोडलंय त्या कुत्रा सुलतानांनी. फक्त आता राहिलंय ते हे. आता एंट्री करताना जर रॉयल असेल तर इथे हत्तीची मुद्रा दिसते आपल्याला, पण ते भग्न अवस्थेत आहे सध्या. आणि इथे बघा, इथे आपण पाहू शकतो हत्तींचं तोडफोड केलाय. जवळजवळ इथे 1572 मध्ये युद्ध झालं होतं. आणि विजयनगरवर बहामनी सुलतान्स, जे हैदराबाद, आंध्रा खालून जे दक्षिण मध्ये जेवढे जण सुलतान होते, 5 सुलतान होते, त्यांना बहामनी सुलतान म्हणतात. आणि त्यांना ही नगरी, मंदिर, जे काय तोडफोड करायचे ती केली. प्लस त्यामध्ये जे जे जाळता येत होतं ते त्यांनी जाळलं. तर त्या जाळल्यामुळे, त्या जाळलेल्या प्रकारामुळे 600 दिवस विजयनगर जळत होतं. 600 दिवस. एवढं वाईट गोष्ट आहे की 600 दिवस ज्या गोष्टीला जळायला लागतात ती गोष्ट पण तेवढी मजबूत असेल तर. आणि एवढं जर तुटलेल्या अवस्थेत आपल्याला एवढं जर चांगलं दिसतंय बघायला, तर ओरिजिनली किती भारी वाटलं असेल ते वाटलं असतं बघायला. आणि त्या मागची मेहनत, त्या मागे कारागिरी. आपण ते ताजमहल आणि ते चुतिया सारखे ताजमहल जे गोष्टी आहेत त्या बघण्यामध्ये इंटरेस्ट जास्त दाखवतो. काय आहे त्यामध्ये? काहीच नाही. तर त्याचा इतिहास काढला तर ते पण भव्य शिव मंदिर किंवा घोड्यांचं अस्तबल किंवा आपलं घोडेशाळा वगैरे महाराजांच्या टायमाचं मिळू शकतं. आणि हे मुघलांनीच तोडलंय, हे मी गॅरंटीड सांगू शकतो. सगळं मुघलांनी तोडलं. आणि महाराष्ट्र आणि भारत देशावर मुघलांनी आक्रमण करून खूप नुकसान केलंय. त्यातल्या त्यात ब्रिटिशांनी आपलं राज्य केलं, पण त्यांचा एक फायदा झाला की अशा काही गोष्टी आर्किओलॉजिकल त्यांनी खोदून काढल्या आणि ते त्यांनी पूर्ण जमीनदोस्त होतं ते त्यांनी उत्खननातून काढून दाखवलंय आपल्याला. आणि आपण आहोत तेनाली रामांच्या घरावर. तर हे तेनाली रामांचं घर आहे.
आपल्या त्या गाईडच्या माहितीप्रमाणे आपल्याला त्यांनी मला वाटतं एक 4 मजली की 3 मजली त्यांनी इमारत सांगितली याची. तर हा त्यांचा बेस जो आहे घराचा पाया, त्याला आपल्या रायगड पट्ट्यामध्ये जोता वगैरे जे काय बोलतात ते आहे. अशी आहे हम्पी. आणि आपले आवडते कॉमेडी आणि चतुर असे तेनालीरामांचे घर आपण पाहिलं. शिल्पकला ज्याप्रमाणे हे जे नवरसाचं जिथे हे मांडलेलं आहे, इथे आपल्या ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये जे नवरस सांगितले आहेत, त्यामध्ये नवरसांचे काय काय कला करू शकतात ते इथे सगळे 3-4 ठिकाणी दाखवले जायचे. आणि राजा इथून वरून महानवमी डिब्बा हे जे आहे आता साऊथच्या मूवीचा जो कल्चर आहे तो त्यांच्या इतिहासातून येतो आणि ते नेहमी आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत होतात. ते त्यांच्या नेहमीच पिक्चरमधून ते दाखवतात, त्यांच्या चित्रपटात त्यांची संस्कृती दर्शवतात नेहमीच. हा बाहुबलीचा सेटअप आहे तो याच्यातून इन्स्पायर होऊन गेला आहे. हे 50 फीट उंचीचं आहे आणि त्याच्यावरती 2 फ्लोअरचे लाकडी बांधकाम होतं चंदनाच्या, म्हणजे छत्र म्हणा, वरती काय छत वगैरे असेल ते. ही वरती आता हे 50 फीट आणि त्याच्यावरती राजा बसून हे सगळं 600 एकरामध्ये आहे. हे सर्व जे आहे ते 600 एकरमध्ये आपण पाहिलं बघायला मिळतं. आणि इथे आपण आपल्याला म्हणतो की आधुनिक जगामध्ये आपण आहोत, पण त्यावेळी वॉटर सप्लाय करण्यासाठी पाईपलाईन, ती पण दगडी, म्हणजे जबरदस्त शहर बांधणी किंवा राज्य बांधणी म्हणू शकतो. भिवंडी पाईपलाईन भिवंडी पाईपलाईन बोलतात. एका यूट्यूब चॅनलवर बघितलं होतं की हे जे बोलतात ते सगळं ताट आहे, एका बाजूला भाजी आणि हे सर्व ठेवण्यासाठी आणि चपाती. तर दगडावर कोणी जेवताना दिसत नव्हतं तेव्हाही आणि आताही. फक्त एवढंच आहे की सांगताना गाईड्स लोक सांगतायत, ते असू शकतं, काय माहिती नाही, काय प्रॉब्लेम वाटत नाही त्याच्यामध्ये. पण जर त्या PhD त्यांनी केले, माझं नाव नाही, मी त्यानंतर नाव एक फोटो किंवा त्या पॉडकास्ट, कोणीही दगडावर जेवायचे नाही. तर हे दगडात जेवणाचं हे नाहीच आहे. हे ते जे आपण नदीकाठी किंवा कोणत्याही ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ते भांडी ठेवण्यासाठी एक किंवा छोटे भांडी किंवा काय जे काय असतील ते भांडी ठेवण्याची जागा होती. ठेवण्यासाठी पाणी भरल्यानंतर जसं आपण विहिरीच्या कॉर्नरला आपण ठेवतो तसे हे दुसऱ्या ठिकाणी होते, हे इथे आणून ठेवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हे मी फक्त क्लिअर करतोय. आणि इथे आपल्याला दिसतंय थोडे शिल्पकला दिसते याच्यामध्ये. आणि हे आपल्याला वॉटर सप्लायसाठी भिवंडी पाईपलाईन, जशी पोरं बोलतात मुंबईला सप्लाय करतेची लाईन, तशी विजयनगराची पाईपलाईन आहे. तशी विजयनगरची पाईपलाईन आहे. तसं पहिलं हे उत्खनन करताना ही जशी पाईपलाईन जशी मिळाली, तर इथेही काहीतरी असू शकतं असं त्यांनी खोदकाम केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिळालं आहे. म्हणजे हे जे तलाव आहे, मला वाटतं एवढं सुंदर पायऱ्यांसारखं पण आहे आणि बघण्याजोगं आहे. जर मला वाटतं आता हे पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आहे, पण बघितलं तर एवढं सुंदर तलाव, खूप छान तलाव दिसतोय. जी वॉल आहे त्याच्यामध्ये खाली जे वॉर करतानाचे शिल्प आहेत, उंट आहे दिसत आहेत, हत्ती आणि खाली घोडे, ठीक आहे, अशोक, त्या खाली धनुर्धर आणि गदाधारी आहेत. तर हे जेव्हा युद्ध करताना जे आहेत तो एक व्हाईट मार्बल आहे आणि त्यानंतर तो दगड आहे आणि हा काळा दगड आहे.
काळ्या दगडामध्ये डिटेल्स मध्ये बघता आलं तर छान शिल्पकला दिसते. आता ही 50 फूट आहे तर मला प्रत्येक फुटावर एक एक दिसेल असं वाटतं. फर्स्ट बघितलं तर इथे मिळेल हत्तींची शिल्पकला दिसते. प्रत्येक फ्लोअरचं डिटेलिंग बघतोय, जर जेवढं मिळतंय तेवढं कॅच करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला वरून लुक कसा दिसतोय दाखवतो. तिथे आपण बघितलं तर तेनालीरामांचं घर, तिथे बघितलं खाली तर खात्याच्या मीटिंग्स तिथे व्हायच्या तिथे, आणि इथे ते तलाव होतं त्या कॉर्नरला. आहेत ना फक्त दगडी आणि मध्ये मध्ये चुना नाही वापरलाय, काही नाही. मध्ये मध्ये छोटी मोठी दगडी वापरून लॉक सिस्टमने जी भिंत बनवली आहे विजयनगरीची. जसे इथे थोडे थोडे गॅप्स निघालेत तसे इथे पण वस्तू नाही. दगडी जे दरवाजे जे महालाला असतात त्यातले हे दरवाजे जरा जवळून बघताना त्याच्यावर अजून काही काम असेल, पण आता हे जे तुटलेले दरवाजेचे अवशेष जे मिळाले ते आहे. लिहिलेलं आहे तसं लिहिलं आहे, पण पुन्हा एकदा त्याचाच रेफरन्स देतो. जो उन्हाळ म्हणून काहीतरी चॅनल आहे त्याचं, तो सांगत होता की हे राणीबात असं लिहिलं आहे, पण त्या विजयनगरचे पॅलेस ते सोडून राणी 1-1.5 किलोमीटर चालत काही कोणतं तर कोण बात एवढ्या लांब येत असतील तर असं मला वाटत नाही, असं तो बोलत होता. आणि त्यानंतर क्वीन्स बाथ उघड्यावर राहण्या इथे एवढ्या लांब आंघोळ करणार नाहीत असं त्याचं म्हणणं होतं. तर बाजूने सगळीकडे असं हे पाणी असणार आहे, आणि हे क्वीन्स बाथ साठी आतमध्ये हा बाहेरून दिसणार आहे त्यांचा व्ह्यू आहे. हा साइड व्ह्यू आहे क्वीन बाथ मध्ये एंटर करताना. आता 24 व्हॉट सर? Yeah, sure, sir. Wait. Yeah, okay. Stand there, sir. How you know about this place? What's your name, first of all? What's your name? Simon. Yeah. Simon, go back, Simon. Wale. Simon, sir, from New Italy, Malta. How you know about this place? Because I read or see. You read something? Yes, and I saw photos. And Yeah. So, do you like this? Yeah. Yes. How many things you explore here? All South India. All South India. You say how much time spend here? 3 weeks. 3 weeks. Okay, sir. All the best. Happy journey. You too. Have a good time. ओके सर. राण्यांच्या स्नानगृहाचं जे आपल्याला माहिती सांगितली, काही लोकांचे म्हणणं आहे की हे स्नानगृह नाही आहे कारण राण्या एवढ्या आपल्या दरबारा किंवा महलापासून 1-1.5 किलोमीटर लांब आंघोळी करण्यासाठी खास येत नसतील, आणि जर येत असतील तर त्याची डिटेल्स आपल्याला ज्याप्रमाणे गाईडने सांगितली की जे खराखाने आपल्याला दिसतात तर त्याच्यामध्ये राणी लोकांच्या जे दासी होत्या त्यावरून फुलं टाकणं, चंदन किंवा मुलतानी माती किंवा जे काही फ्रेग्रन्सवाले त्यांचे ते साबणाचा जो प्रकार आपला जेव्हा आपण वापरतो त्यांच्याकडे जे आंघोळ करताना चंदन वगैरे लावत असतील ते लावायच्या. खालून जे आपल्याला त्या याच्या खाली दिसतंय तिथून एक रोज वॉटर किंवा तिथून फ्रेग्रन्सवाले जे वस्तू होत्या किंवा संदल वगैरे
असे ऑइल्स वगैरे या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये राणे आंघोळ करायचे. दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यावरती वॉच टॉवर होता मोठा, पण तो आता कमळ आकाराचा होता ते सुद्धा, आणि ते आता नाही आहे, की तोडून टाकलेलं आहे. आणि जशा प्रकारचं ज्याचं आर्किओलॉजिकल स्ट्रक्चर आहे असं दिसतोय की एकदम राजेशाही थाट तर दिसतच आहे, पण खूप कमी वस्तू अशा बघायला मिळत आहेत. पण हे क्वीन्स बाथ आहे की नाही याची शंका आहे. त्यामध्ये आता जर वरती बघितलं आपण की इथे खाली जे आहे स्ट्रक्चरनुसार बनवलेले हे जे सिलिंग्स आहेत, अशा 24 प्रकारच्या सिलिंग्स आहेत वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये 24 प्रकारच्या सिलिंगमध्ये हे 2 सिलिंग आपल्याला दिसतात. ह्या 2 सिलिंग आणि हे जुने आहेत, दगडी आहेत, आणि हे जे आता बनवलेलं आहे हे POPनुसार आणि सिमेंटचा यूज करून आत्ताच्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने हे बनवलेलं आहे. हे बघण्यासारखं दिसतंय. हे जे समोरून महालासारखं दिसत होतं त्यातून बघायला तर लाईट्स वगैरे मध्ये फोटो तर खूप छान दिसतो. असं काहीच दिसतं. आता जेवण्यासाठी थांबलोय. बघूया कोणता रेस्टॉरंट त्यांनी रेकमेंड केलं आहे. तर आपल्याला हे रेस्टॉरंट दिसते, हम्पी पॅराडाईज रेस्टॉरंट. आता बघूया आतमध्ये एंट्री केल्यानंतर कसं दिसतं. हो भारी आहे. हॉटेलची खासियत अशी वाटली की बसण्याची पद्धत भारतीय बैठक पद्धतीने बसायची आणि जेवायचं. तर थोडंसं मजा आणि युनिक काहीतरी वाटतंय बसायला. तर या हॉटेलसारखं वाटतंय. ರೂಪನ್ನು